नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या करंट अफेअर्स बाय एसपी या चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागील 4 महिन्याच्या चालू घडामोडीवरती प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो। आजचा आपला हा ठोकळा व्हिडिओ असणार आहे। सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत मित्रांनो, जे परीक्षेमध्ये येऊ शकतात। असेच आपण प्रश्न घेत असतो आणि बरेचसे प्रश्न हे परीक्षेमध्ये आलेले सुद्धा आहेत मित्रांनो। त्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर पहा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, भारतीय न्याय संहितेनुसार जुन्या आयपीसी मधील राजद्रोह कलम 124A या कायद्याची जागा आता कोणत्या नवीन कलमाने घेतली आहे? तर पहा मित्रांनो, जुन्या आयपीसी नुसार राजद्रोह या कायद्याची जागा आता कलम 152 या कलमाने घेतलेली आहे। लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे। नेक्स्ट क्वेश्चन, अत्याधुनिक हवामान अंदाज प्रणाली भारत फोरकास्ट सिस्टमचा वापर करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर देशातील पहिले राज्य हे महाराष्ट्र राज्य ठरलेले आहे। पहा मित्रांनो, अत्याधुनिक हवामान अंदाज प्रणाली भारत फोरकास्ट सिस्टमचा वापर करणारे देशातील पहिले राज्य हे आपले महाराष्ट्र राज्य ठरले आहे। कोणता देश आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स तर याचा 19वा सदस्य देश बनला आहे? तर कोणता देश बनलेला आहे मित्रांनो? तर रशिया हा देश बनलेला आहे आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स तर याचा 19वा सदस्य देश। चला पुढचा प्रश्न पहा, विद्या प्रतिष्ठान संस्थेअंतर्गत शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI ची स्थापना कोठे करण्यात आलेली आहे? तर बारामती या ठिकाणी याची स्थापना करण्यात आलेली आहे। पहा मित्रांनो, कोणत्या संस्थेअंतर्गत याची स्थापना झालेली आहे? तर विद्या प्रतिष्ठान या संस्थेअंतर्गत शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर याची स्थापना करण्यात आली। बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ॲथलीट कमिशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? पहा मित्रांनो, PV सिंधू यांची निवड झालेली आहे। BWF म्हणजेच बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ॲथलीट कमिशनच्या अध्यक्ष म्हणून PV सिंधू यांची निवड झाली। 1 जानेवारी 2026 रोजी भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर कोण आहेत मित्रांनो भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख? तर नागेश कपूर हे आहेत। यांची 1 जानेवारी 2026 रोजी नियुक्ती करण्यात आली। महिला आशिया चषक 2025 हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाने कोणते पदक जिंकलेले आहे? तर पहा मित्रांनो, कोणती स्पर्धा आहे? महिला आशिया चषक हॉकी स्पर्धा आहे 2025 ची। तर यामध्ये आपल्या भारतीय महिला संघाने कोणते पदक जिंकले? तर रौप्य पदक जिंकलेले आहे। पुढचा आपला प्रश्न आहे, पहा मित्रांनो, 2025 टर्नर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या अपंग स्कॉटिश कलाकार कोण ठरल्या आहेत? तर कोण आहेत मित्रांनो 2025 टर्नर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या अपंग स्कॉटिश कलाकार? तर नेना कालू या आहेत, त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कोणाला जानेवारी ते एप्रिल 2026 म्हणजेच मागील 4 महिन्याची चालू घडामोडीची PDF हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे। या PDF मध्ये आपण मंथली क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेतच। सर्व प्रश्न आपण वन अँड क्वेश्चन आन्सरमध्ये घेतलेले आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ, भारताचे मंत्रिमंडळ, महत्त्वाच्या नियुक्त्या हे सुद्धा टॉपिक आपण यामध्ये कव्हर केलेला आहे। तर ज्यांना कोणाला आपली PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। आणि हो मित्रांनो, PDF ही पेड PDF आहे, म्हणजेच तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागेल। तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक परीक्षेमध्ये चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात, त्यासाठीच ही अतिशय महत्त्वाची PDF आहे तुमच्या परीक्षेसाठी। तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा। 3 जानेवारी 2026 पासून महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक कोण बनले आहेत? तर सदानंद दाते हे बनलेले आहेत मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक। अतिशय महत्त्वाचा प्रश्न, पोलीस भरतीला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, स्टार मार्क करून घ्या। पुढचा प्रश्न पहा, 8वा राज्य वेतन आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर 8वा राज्य वेतन आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य हे आसाम हे राज्य बनलेले आहे। दरवर्षी महाराष्ट्रात बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त कोणता दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो? तर पहा मित्रांनो, कधी साजरा करतात मराठी पत्रकार दिन? तर 6 जानेवारी या दिवशी करतात।
तर या दिवशी बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती असते, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, 21व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर डॉक्टर अनिल काकोडकर हे आहेत 21व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. 21वे जागतिक मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले? तर याचे आयोजन हे पणजी या ठिकाणी करण्यात आलेले आहे. चला पुढचा प्रश्न पहा. 70 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेले देशातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाणार आहे? तर सुरत हे शहर ओळखले जाणार आहे. पहा मित्रांनो, 70 लाखाहून अधिक लोकसंख्या आहे सुरत या शहरामध्ये, पण सुरत हे आता आपल्या देशातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर म्हणून ओळखले जाणार. बिहारमधील कोणत्या वन्यजीव अभयारण्याला बिहारचे दुसरे व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता मिळाली आहे? तर कैमूर वन्यजीव अभयारण्य आहे, तर हे बिहारचे दुसरे व्याघ्र प्रकल्प म्हणून याला मान्यता मिळाली. नेक्स्ट क्वेश्चन, संगीत अकादमीचा 2026 साठीचा नृत्य कलानिधी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर हा पुरस्कार उर्मिला सत्यनारायण यांना प्रदान करण्यात आलेला आहे. 2026चा नृत्य कलानिधी पुरस्कार हा उर्मिला सत्यनारायण यांना प्रदान करण्यात आला. कलिंग साहित्य महोत्सव 2026च्या 12व्या आवृत्तीचे आयोजन हे 8 ते 11 जानेवारी दरम्यान कोठे करण्यात आले? तर या महोत्सवाचे आयोजन हे भुवनेश्वर या ठिकाणी करण्यात आले. पहा मित्रांनो, कलिंग साहित्य महोत्सव 2026 तर याची कितवी आवृत्ती होती? तर 12वी आवृत्ती आहे. कधी करण्यात आले आयोजन? तर 8 ते 11 जानेवारी दरम्यान भुवनेश्वर या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, भारताने मेक इन इंडिया अंतर्गत कार्यान्वित केलेले पहिले स्वदेशी हायब्रिड प्रदूषण नियंत्रण जहाज कोणते आहे? तर त्याचे नाव काय आहे? तर समुद्र प्रताप हे जहाज आहे. गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटास मिळाला आहे? पहा मित्रांनो, गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार हा हॅमनेट या चित्रपटास मिळाला. पुढचा प्रश्न, गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हा वॅग्नर मोरा यांना मिळाला. तर मित्रांनो, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा कोणाला मिळाला? तर जेसी बकली यांना मिळालेला आहे. तर हे लक्षात ठेवा, व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या. कोणते अभयारण्य केरळमधील व भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले? तर अरालम हे अभयारण्य आहे केरळमधील आणि आपल्या भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य. नेक्स्ट क्वेश्चन, नळाचे पाणी थेट पिण्यासाठी सुरक्षित आणि BIS प्रमाणित उपलब्ध करून देणारे भारतातील पहिले शहर कोणते ठरले आहे? तर ओडिशातील पुरी हे शहर ठरलेले आहे मित्रांनो. नळाचे पाणी थेट पिण्यासाठी सुरक्षित आणि BIS प्रमाणित उपलब्ध करून देणारे आपल्या भारतातील पहिले शहर ठरलेले आहे पुरी हे शहर. ब्रिक शिखर परिषद 2026 चे अध्यक्षपद भारताकडे असून या परिषदेचे बोधचिन्ह काय आहे? मित्रांनो, ब्रिक शिखर परिषद 2026 चे अध्यक्षपद हे आपल्या भारताकडे आहे. तर या परिषदेचे बोधचिन्ह काय आहे? तर कमळ आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, मध्य प्रदेशातील रतापानी व्याघ्र प्रकल्पाला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? तर विष्णू श्रीधर वाकनकर यांचे नाव देण्यात आलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, यावरती असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की रतापानी व्याघ्र प्रकल्प हे कोणत्या राज्यात आहे? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. आता त्याला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? तर विष्णू श्रीधर वाकनकर यांचे नाव देण्यात आले. कोयना धरणाचे पूर्वीचे नाव शिवाजी सागर असे होते, तर आता हे नाव बदलून काय करण्यात आलेले आहे? पहा मित्रांनो, कोयना धरणाचे पूर्वीचे नाव काय होते? तर शिवाजी सागर होते, तर आता त्याचे नाव बदलून श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असे करण्यात आलेले आहे. स्टार मार्क करून घ्या. पुढचा आपला प्रश्न, भारत तिबेट सीमा पोलीस म्हणजेच ITBP चे नवीन महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर कोण आहेत मित्रांनो ITBP चे नवीन महासंचालक? तर शत्रुजीत सिंग कपूर हे आहेत.
जानेवारी 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 नुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर पहा मित्रांनो, आपल्या भारताचा 80वा क्रमांक लागतो हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 नुसार. पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? तर हा पुरस्कार स्वाती शांता कुमार यांना देण्यात आलेला आहे. यंदाच्या 26 जानेवारी 2026च्या चित्ररथ संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ कोणत्या संकल्पनेवर आधारित आहे? तर आपल्या महाराष्ट्राचा चित्ररथ हा गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक यावरती आधारित आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात CRPFच्या संपूर्ण पुरुष तुकडीचे नेतृत्व करणारी पहिली महिला कोण ठरली आहे? तर सिमरन बाला ही महिला ठरली आहे. पद्मपाणी पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? तर हा पुरस्कार बाप्या या चित्रपटास मिळाला. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी अभिनेता पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार गिरीश कुलकर्णी यांना जाहीर झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा मित्रांनो, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी अभिनेत्रीचा पुरस्कार हा कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार मिळालेला आहे राजश्री देशपांडे यांना. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माला कोणत्या क्षेत्रात पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे? तर रोहित शर्मा यांना क्रीडा या क्षेत्रामध्ये पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न, अभिनेते धर्मेंद्र सिंग देओल यांना कोणत्या क्षेत्रात मरणोत्तर पद्मविभूषण हा देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे? तर त्यांना कला या क्षेत्रामध्ये पद्मविभूषण हा पुरस्कार देण्यात येणार आहे. पहा मित्रांनो, धर्मेंद्र सिंग देओल यांना पद्मविभूषण हा पुरस्कार जाहीर झाला, तर रोहित शर्मा यांना पद्मश्री हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका, लक्षात ठेवा. भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना कोणता सर्वोच्च शौर्य पुरस्कार जाहीर झाला? तर त्यांना अशोक चक्र हा शौर्य पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. महाराष्ट्रातील एकूण किती जणांना पद्म पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर आपल्या महाराष्ट्रातील एकूण 15 व्यक्तींना पद्म पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आले. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कोणाला जानेवारी ते एप्रिल 2026 म्हणजेच मागील 4 महिन्याची चालू घडामोडीची PDF हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे. सर्व प्रश्न आपण वन लाइनर क्वेश्चन आन्सरमध्ये कव्हर केलेले आहे, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाणार आहे. या PDF मध्ये आपण मंथली क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेतच, त्याचबरोबर मित्रांनो मंत्रिमंडळ सुद्धा आपण यामध्ये कव्हर केलेलं आहे. भारताचे मंत्रिमंडळ, महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ, महत्त्वाच्या ज्या नियुक्त्या आहेत, आता सध्या कोणत्या पदावर कोण आहे यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न असतो, त्यासाठी हा सुद्धा टॉपिक आपण यामध्ये कव्हर केलेला आहे. तर ज्यांना कोणाला आपली PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल. आणि हो मित्रांनो, PDF ही पेड PDF आहे, म्हणजे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे. तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका. वानखेडे स्टेडियममधील प्रसिद्ध नॉर्थ स्टँडचे नाव बदलून त्याला कोणाचे नाव देण्यात आले? तर रवी शास्त्री स्टँड यांचे नाव देण्यात आलेले आहे. रवी शास्त्री यांचे नाव देण्यात आले. वानखेडे स्टेडियममधील प्रसिद्ध नॉर्थ स्टँडचे नाव बदलून त्याला रवी शास्त्री यांचे नाव देण्यात आले. चला पुढचा प्रश्न आहे, सध्या चर्चेत असलेले टॉम हॉक क्षेपणास्त्र कोणत्या देशाचे आहे? तर हे क्षेपणास्त्र आहे अमेरिका या देशाचे. चला पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न, पुणे आणि रायगडच्या सीमेवर पिंपळपाडा सावळे जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणत्या कंपनीसोबत करार केला आहे? तर पहा मित्रांनो, पुणे आणि रायगडच्या सीमेवर पिंपळपाडा सावळे जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सरकारने कोणत्या कंपनीसोबत करार केला? तर आपल्या महाराष्ट्र सरकारने चॅम्बेरी पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत करार केला, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न,
पद्मभूषण पुरस्कार विजेते HK दुआ यांचे नुकतेच वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले आहे. तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर ते पत्रकारिता या क्षेत्राशी संबंधित होते, ज्यांचे नुकतेच निधन झालेले आहे आणि ते पद्मभूषण पुरस्कार विजेते आहेत. भारतातील पहिले पूर्णपणे एकात्मिक दिव्यांग सहाय्यक पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केले आहे? तर हे पोर्टल आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेले आहे. कोणते मित्रांनो? पहा, भारतातील पहिले पूर्णपणे एकात्मिक दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, शेगाव येथे आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026 जीवन गौरव सन्मान देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले? तर पहा मित्रांनो, शेगाव या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026 मध्ये जीवन गौरव सन्मान हा कोणाला देण्यात आला? तर देवेंद्र त्रिगुणा यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे. कोणत्या मंत्रालयाअंतर्गत 8 मार्च 2026 रोजी संपूर्ण भारतात एकाच वेळी 250हून अधिक ठिकाणी अस्मिता ॲथलेटिक लीगचे आयोजन करण्यात आलेले आहे? तर याचे आयोजन हे कोणत्या मंत्रालयाअंतर्गत करण्यात आले? तर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाअंतर्गत अस्मिता ॲथलेटिक लीगचे आयोजन करण्यात आलेले आहे. मित्रांनो, 8 मार्चला काय असते ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. महाराष्ट्र राज्याच्या नवीन राज्यपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती झालेली आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न, स्टार मार्क करून घ्या. तेलंगणा राज्याच्या नवीन राज्यपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पहा मित्रांनो, तेलंगणा राज्याचे नवीन राज्यपाल कोण आहेत? तर शिवप्रताप शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया आणि मोबाईलच्या अतिवापरावर निर्बंध घालण्याची घोषणा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर पहा मित्रांनो, आपल्या भारतातील पहिले राज्य हे कर्नाटक हे राज्य ठरलेले आहे. 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया आणि मोबाईलच्या अतिवापरावर निर्बंध घालण्यासाठी घोषणा करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य हे कर्नाटक हे राज्य ठरले आहे. महाराष्ट्राचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प विधानसभेत कोणी सादर केला? तर देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला आहे. आपल्या महाराष्ट्राचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला आहे. ते आपल्या महाराष्ट्राचे कोण आहेत? तर अर्थमंत्री आहेत, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 26 मार्च ते 6 एप्रिल 2026 या कालावधीत पहिली खेलो इंडिया आदिवासी स्पर्धा कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आली? तर याचे आयोजन हे छत्तीसगड या राज्यात करण्यात आले. अलीकडेच मार्च 2026 मध्ये कोणत्या राज्याने मानव वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी आणि जखमी प्राण्यांवर उपचार करण्यासाठी हनुमान प्रकल्प सुरू केला आहे? तर हा प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केला? तर आंध्र प्रदेश या राज्याने हा प्रकल्प सुरू केलेला आहे. मानव वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी आणि जखमी प्राण्यांवर उपचार करण्यासाठी हनुमान प्रकल्प हा आंध्र प्रदेश राज्याने सुरू केला. पुढचा प्रश्न, T20 विश्वचषक 2026 विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे? तर आपल्या भारताने याचे विजेतेपद जिंकलेले आहे. T20 विश्वचषक 2026 विजेतेपद हे आपल्या भारताने जिंकले. आणि मित्रांनो, उपविजेता कोणता देश आहे? तर न्यूझीलंड हा देश आहे, लक्षात ठेवा. भारताचा 93वा ग्रँडमास्टर कोण बनला आहे? तर आपल्या भारताचा 93वा ग्रँडमास्टर हा आरव डेंगला हा बनलेला आहे. लोकसभेच्या विशेषाधिकार समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर रविशंकर प्रसाद यांची नियुक्ती झालेली आहे. लोकसभेच्या विशेषाधिकार समितीच्या अध्यक्षपदी रविशंकर प्रसाद यांची नियुक्ती झाली. रोलिंग बजेट स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर मध्य प्रदेश हे राज्य बनलेले आहे. रोलिंग बजेट स्वीकारणारे आपल्या भारतातील पहिले राज्य. पुढचा प्रश्न, धर्मांतरास प्रतिबंध करण्यासाठी अलीकडे धर्मस्वातंत्र्य अधिनियम मंजूर करणारे कोणते राज्य आहे? तर आपले महाराष्ट्र राज्य आहे. पहा मित्रांनो, धर्मांतरास प्रतिबंध करण्यासाठी अलीकडे धर्मस्वातंत्र्य अधिनियम मंजूर करणारे कोणते राज्य आहे? तर आपले महाराष्ट्र राज्य आहे, लक्षात ठेवा.
गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी कोणत्या राज्य सरकारने नुकतीच राज्यव्यापी HPV लसीकरण मोहीम सुरू केलेली आहे? तर ही मोहीम कोणत्या राज्याने सुरू केली असा प्रश्न आहे. तर आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने ही मोहीम सुरू केलेली आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून घ्या. पुढचा प्रश्न, ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 मध्ये प्लेयर ऑफ द टूर्नामेंट म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आले? तर 2026च्या T20 विश्वचषकमध्ये प्लेयर ऑफ द टूर्नामेंट म्हणून संजू सॅमसन यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. भारतातील पहिल्या पूर्णपणे कार्यरत रिंग मेट्रोचे उद्घाटन दिल्ली या ठिकाणी कोणाच्या हस्ते झाले? तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रिंग मेट्रोचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. चला पुढचा प्रश्न, 1 एप्रिल 2026 पासून भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आपल्या भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख म्हणून धीरज सेठ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मे 2026 मध्ये कोणत्या राज्य सरकारने 40 लाख आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना अन्नधान्य किट पुरवण्यासाठी मेरी रसोई योजना सुरू केली आहे? तर ही योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे मित्रांनो? तर पंजाब राज्य सरकारने सुरू केलेली आहे. 40 लाख आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना अन्नधान्य किट पुरवण्यासाठी मेरी रसोई योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न पहा. जागतिक ॲथलेटिक दिन 2026 केव्हा साजरा करण्यात आला? तर जागतिक ॲथलेटिक दिन हा 7 मे या दिवशी साजरा करण्यात आला. भारताच्या नेतृत्वाखालील इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा 26वा सदस्य देश कोणता असणार आहे? तर सौदी अरेबिया हा देश आहे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा 26वा सदस्य देश. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा. मे 2026 मध्ये पश्चिम बंगालचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? तर सुवेदू अधिकारी हे आहेत पश्चिम बंगालचे नवीन मुख्यमंत्री. कितवे मुख्यमंत्री आहेत मित्रांनो असाही प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये. तर ते राज्याचे 9वे मुख्यमंत्री आहेत. लक्षात ठेवा, सुवेदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे नवीन मुख्यमंत्री आहेत. पुढचा प्रश्न पहा. युरोपियन T20 प्रीमियर लीगमधील डबलिंग फ्रँचायझीचे मालक कोण झाले आहेत? तर राहुल द्रविड हे झालेले आहेत मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, मे 2026 मध्ये कोणत्या भारतीय शिक्षकाला केम्ब्रिज डेडिकेटेड टीचर अवॉर्ड 2026 ने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर कोणत्या शिक्षकाला या सन्मानाने सन्मानित करण्यात आले? तर सोमा मंडल या शिक्षकाला केम्ब्रिज डेडिकेटेड टीचर अवॉर्ड 2026 ने सन्मानित करण्यात आले. भारताचे नवीन संरक्षण प्रमुख कोण झाले आहेत? कोण आहेत मित्रांनो आपल्या भारताचे CDS म्हणजेच चीफ डिफेन्स स्टाफ कोण आहेत आपल्या भारताचे? तर NS राजा सुब्रमणी यांची नियुक्ती झालेली आहे. ते आपल्या भारताचे नवीन CDS प्रमुख आहेत. लक्षात ठेवा, NS राजा सुब्रमणी. अतिशय महत्त्वाचा प्रश्न, स्टार मार्क करून घ्या. चला पुढचा प्रश्न पहा. मे 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पहिल्या कार्यान्वित PM मित्र पार्कचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी केले? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PM मित्र पार्कचे उद्घाटन हे तेलंगणातील वारंगल या ठिकाणी केलेले आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा. आल्याचे उत्पादन आणि निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या केंद्रीय मंत्र्याने मे 2026 मध्ये मिझोराम आले अभियान सुरू केले आहे? पहा मित्रांनो, आले म्हणजेच काय? अद्रक. तर याबद्दल हा प्रश्न आहे. पहा, आल्याचे उत्पादन आणि निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या केंद्रीय मंत्र्याने मे 2026 मध्ये मिझोराम आले अभियान सुरू केलेले आहे? तर कोणत्या मंत्र्याने हे अभियान सुरू केले? तर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सुरू केलेले आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी सिंहासन म्हणजे सिंहिणी हे विशेष दल स्थापन केले आहे? तर कोणत्या राज्य सरकारने केलेले आहे? तर तामिळनाडू या राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी हे विशेष दल स्थापन केलेले आहे. लक्षात ठेवा. मे 2026 मध्ये कोणत्या 14 वर्षीय भारतीय बुद्धिबळपटूने केवळ 5 आठवड्यात 3 नॉर्म्स पूर्ण करून इंटरनॅशनल मास्टर ही पदवी मिळवली आहे? तर कोणता भारतीय बुद्धिबळपटू आहे 14 वर्षीय? पहा मित्रांनो, त्याचे नाव काय आहे असा प्रश्न आहे. तर अपार सक्सेना
हा 14 वर्षीय भारतीय बुद्धिबळपटू आहे. त्याने केवळ 5 आठवड्यात 3 नॉर्म्स पूर्ण करून इंटरनॅशनल मास्टर ही पदवी मिळवली. चला पुढचा प्रश्न पहा. भारतीय न्यायव्यवस्थेच्या डिजिटल आधुनिकीकरणासाठी वन केस वन डेटा उपक्रम आणि सुसहाय्यक हा AI आधारित चॅटबॉट कोणी सुरू केला आहे? तर पहा मित्रांनो, वन केस वन डेटा हा उपक्रम आणि सुसहाय्यक हा AI आधारित चॅटबॉट हा न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सुरू केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणत्या राज्य सरकारने महिलांना दरमहा 3000 ची आर्थिक मदत देण्यासाठी अन्नपूर्णा भंडार योजना सुरू केलेली आहे? तर ही जी योजना आहे ही कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? तर पश्चिम बंगाल या राज्य सरकारने महिलांना दरमहा 3000 ची आर्थिक मदत देण्यासाठी अन्नपूर्णा भंडार योजना सुरू केली आहे. चला पुढचा प्रश्न पहा. जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर पहा मित्रांनो, 157वा क्रमांक आहे आपल्या भारताचा जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2026 मध्ये. चला पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न लक्ष द्या. कोणत्या भारतीय पत्रकारांना प्रतिष्ठेच्या पुलित्झर पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आले? तर पहा मित्रांनो, पुलित्झर पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रात दिला जातो? तर हा पुरस्कार पत्रकारिता या क्षेत्रामध्ये दिला जातो. तर 2026चा हा सन्मान सुपर्णा शर्मा आणि RK आनंद यांना देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न. चला पुढचा प्रश्न. संपूर्णपणे कागद विरहित न्यायपालिका असलेले भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर सिक्कीम हे राज्य आहे संपूर्णपणे कागद विरहित न्यायपालिका असलेले आपल्या भारतातील पहिले राज्य. मे 2026 मध्ये भारताचा 18वा रेल्वे झोन कोणता बनला आहे? तर दक्षिण कोस्ट रेल्वे हा बनलेला आहे आपल्या भारताचा 18वा रेल्वे झोन. चला पुढचा प्रश्न पहा. 1 ते 2 जून 2026 रोजी होणारी पहिली इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स शिखर परिषद आपल्या भारतातील कोणत्या शहरात आयोजित केली जाईल? तर याचे आयोजन हे नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे. पहा मित्रांनो, आपल्या भारतातील पहिली इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स शिखर परिषद ही आपल्या भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केली जाईल. तामिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर पहा मित्रांनो, तामिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर जोसेफ विजय हे बनलेले आहेत तामिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री. नेक्स्ट क्वेश्चन. उबर कप 2026 बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे? तर उबर कप 2026 चे विजेतेपद हे दक्षिण कोरिया या देशाने जिंकले आहे. तर पहा मित्रांनो, हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न. तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन आहात, अजून चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. आणि हो, ज्यांना कोणाला आपली PDF हवी असेल त्यांनी PDF घेण्यासाठी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल. तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.